भयकथा सावज. रात्रीचे 11 वाजले होते. वनराई दाट काळोखात बुडालेली. पानांची सळसळ, कधी कधी घुबडाचा आवाज तितकंच ऐकू येत होतं. रमेश, शिकारी, बंदूक खांद्यावर टाकून जंगलात शिरला होता. त्याचं म्हणणं होतं, आज काहीतरी मोठं सावज मिळणार. पण जंगलाच्या गाभाऱ्यात पाऊल टाकताच त्याला जाणवलं, आज काहीतरी वेगळं आहे. झाडांच्या सावल्या जणू हलतायत, कुणीतरी पाठलाग करतन्य असं त्याला वाटायला लागलं. तो चालत राहिला. पायाखालून कोरडी पानं खडखडली. अचानक पुढून कुत्र्यासारखा गुरगुरण्याचा आवाज आला. तो थांबला. बंदूक सज्ज केली. कोणतरी प्राणी असेल असं मनाशी म्हणत त्याने टॉर्च लावला. पण टॉर्चच्या प्रकाशात कोणताच प्राणी दिसला नाही. फक्त झाडाच्या बुंध्याला टेकून लालसर 2 डोळे चमकत होते. रमेशचं हृदय जोरात धडधडू लागलं. अचानक मागून कुजबूज ऐकू आली. आज तू सावज शोधायला आलास. पण तुलाच कुणीतरी होईन. तो थरथर कापत मागे वळला. कुणीच नव्हतं. टॉर्चची बॅटरी चमकली आणि बंद पडली. आता फक्त काळोख. रमेश धावत सुटला. श्वास घाईघाईचा. पानं काटक्या पायाखाली मोडत होत्या. पण प्रत्येक पावलागणिक तोच आवाज कानावर येत होता. सावज, सावज, सावज. पुढे एक मोकळी जागा दिसली. त्याने धावत तिथं पोहोचलं आणि समोर काय दिसलं तर संपूर्ण जमिनीवर रक्ताने वर्तुळ काढलेलं होतं. त्यात बळी दिल्यासारखी जनावरांची हाड पडलेली. मध्यभागी एका पांढ्या पायाच्या बाईसारखी आकृती उभी होती. तिचे डोळे आगीतल्यासारखे लाल पेटलेले. ती हसली. आजपर्यंत तू खूप सावजं मारलीस. आता तूच माझं सावज आहेस. रमेशने बंदूक उचलली, गोळी झाडली. पण आवाजही झाला नाही. गोळी हवेतच विरून गेली. ती आकृती सावल्यांसारखी पुढे सरकली. तिचा लांब हात त्याच्या छातीवर टेकला. आणि रमेश किंचाळत कोसळला. पुढच्या क्षणी जंगलात पुन्हा शांतता पसरली. फक्त वायासोबत एक आवाज घुमत होता. सावज. मिळालं. सावज. कथावाचक लोक आजही सांगतात, जंगलात रमेश दिसतो. पण तो आता शिकारी नाही. तो स्वतः एका अमानवी सावजाचा भाग बनलाय.